असं का वागतोयस तू? मला माझी चूक लक्षात आल्यावर मला तिच्यासमोर हात जोडून माफी मागायची होती. मला तिला पाहायचं होतं. एकदाच तिच्यासमोर हात जोडून मला माफी मागू दे. मग तू देशील ती शिक्षा मला मान्य असेल. कुठे गेली होतीस तू जानकी? माझ्यापासून लांब. इथेच होते मी, तुमच्या जवळ. हे सुद्धा वामन दादांनीच मला करायला सांगितलं होतं. मला माफी मागायची आहे तुझी. असं नका बोलू. खरंच हा सगळा आमचा प्लॅन होता. खरं तर जानकीला डायरेक्ट उद्या हजर करायचं होतं, पण ही जानकी ऐकेच ना. आमच्याच प्लॅनची वाट लावली हिने. माझं जानकीवर किती प्रेम आहे हे पुन्हा एकदा मलाच दाखवून दिलं. पण तिला जो त्रास दिलाय त्याबद्दल मात्र मी तुम्हाला शिक्षा करणारच आहे. अरे तू मोठा झालास वामन, तेव्हा तुझी शिक्षा काय असेल ते मी नंतर सांगेन. पण हिला मात्र मी आत्ताच शिक्षा. त्रास देशील बाबाला तुझ्या? नाही नाही नाही, परत नाही करणार. प्लीज सोडा ना. मी सांगतो नाही देणार. काही महत्वाचे निर्णय तुम्हाला सांगायचे आहेत आणि त्या निर्णयांवरती मी खूप ठाम आहे. आणि त्यावरती कुठल्याही प्रकारचा वाद विवाद, सल्ला विचार, परिसंवाद मला नकोय. पहिला निर्णय, मी राजकारणातून निवृत्ती जाहीर करतोय. आणि दुसरा निर्णय, माझ्या कुटुंबासमवेत मी कायमचा रमावतीला जाऊन राहण्याचा निर्णय घेतलाय. मला तुमचा हा निर्णय अजिबात मान्य नाही. एक वेळ राजकारणातून निवृत्ती घेताय ठीक आहे, पण रमावतीला जाऊन का राहायचं? मी माझा निर्णय सांगितला, तुम्ही त्याप्रमाणेच वागावं अशी माझी जबरदस्ती अजिबातच नाही. पण मी, माझी बायको, चिऊ, माऊ आणि आत्याबाई आम्ही सगळे रमावतीला जाऊन राहणार हे नक्की. इतर कोणालाही आमच्यासोबत यायचंय का नाही यायचंय हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल. बाबा, मी तुमच्या सोबत येणार आहे. तुम्ही जाताय मग आम्ही इथेच राहतो. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली. रमावतीला जाण्याआधी हा बंगला आणि मुंबईतली सगळी प्रॉपर्टी विकून त्यातून जे पैसे येतील ते एका सामाजिक संस्थेला दान करायचं ठरवलंय मी. त्यामुळे अहिल्या, जर तुम्हाला मुंबईत राहायचं असेल तर वेगळी व्यवस्था बघावी लागेल. आणि वामन, जर तुला खरंच गरज असेल तर तुझ्यासाठी मी. नाही दादा, मला तुझा निर्णय 100% मान्य आहे. आपण रमावतीला जातोय आणि दॅट्स फायनल. हे बघा वाकनीस, मी आता राजकारणातून निवृत्त होतोय. तुम्हाला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये. पण जर तुम्हाला दुसरीकडे कुठे नोकरी हवी असली तर मी नक्कीच मदत करू शकेन. नाही साहेब, त्याची काही आवश्यकता नाहीये. जिथे तुम्ही तिथे मी असेल. ठरलं तर मग आपण सगळे लवकरच रमावतीला शिफ्ट होतोय. ही तुझी हक्काची जागा आहे. यापुढे या खोलीतून कोणीही इथून पुढे कधीही तुला बाहेर जायला सांगणार नाही. मी. बिचारे सुभानराव किती पळापळ करणार ग. या वयात त्यांना झेपलं सुद्धा पाहिजे ना. आणि तुला माहिती आहे का, जानकी ना गेले काही दिवसात माझ्याकडे बोलली सुद्धा होती ग. मी बाबांकडनं परवानगी सुद्धा काढली होती. पण दरवेळी काही ना काही कारणाने ते राहूनच जायचं. आता सगळेच जाऊया. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. तुम्ही राजकारण सोडताय हा निर्णय तुमचा पक्का आहे ना? मी सगळ्यांसमोर सांगितलं ते तुला कळलं नाही का? तुला वेगळं सांगायला हवं का? तुम्ही खरंच राजकारणातून निवृत्त होत असाल तर मला तुमची राजकीय वारस म्हणून घोषित करा.